ए दीपिका इकडे ग. काय म्हणता तुम्ही? त्याचा फोन आलता. आईची तब्येत नाही म्हणून तिले ऍडमिट करावं लागते बा, म्हणून तर आपल्याला जावं लागते. पण मला काही सुट्ट्या भेटत नाही. तू जाय मग. पण तिकडून लेकरायला सुट्ट्या लागल्या का तुम्ही नाही का नीरा गावाकडे पाठवता मले? हा, आईची तब्येत बघतच राहते आता. तुम्ही जा ना मग, मी नाही येत. मी आईच्या घरी जाणार आहे. हा, आईची तब्येत नाही म्हणून तुला तर माहित आहे आपल्या इकडे आणलं असतं तिले, पण आपल्या तिला गमत नाही आपल्या शहरात, म्हणून काय करतो, म्हणून त्याच्या घरी जावं लागते आपल्याला. त्याच्याकडच्या किचन मधलं काही मला माहिती राहते काय? तेल संपते, साबण संपते, भाजीपाला नसते. हा, त्याच्याकडचं संपते तर आम्ही काय करणार आहे? हा, नीरा बोलतच राहते ना वहिनी. दीपिका वहिनीचा स्वभावच तसा आहे पहिलेपासून. तू म्हणायला लावू नको घेत जो बरं त्याचं. दीपिका जॉबच्या मला यायला नाही मिळत. हा, सुट्टी नाही म्हणून तू पिवले घेऊन जा. मला माफ करून द्या, मी जाणार नाहीये. हा, मी आईकडे जाणार होती. तुम्ही काही करा, मी जात नाही म्हणजे नाही जात. पिवला आधी सांगितलं होतं आपण आईकडे जाऊ म्हणून. हा, तुम्ही काही करा. त्याची काही एकट्याचीच आई नाही आहे. आपली काहीतरी जबाबदारी आहे ना, आपल्याला काही ना काही करावं लागत ना. आईला भरती करावं लागते म्हणून आज तुला पाठवून आलो मी. तू जा. काय ते दीपिका दीपिका आईच राहिली फक्त, बाबा तर गेले. हा, माझी तर इच्छा इथं आणाली होती आपल्या घरी, पण तिला आवडत नाही ना आपल्या घरी राहायला म्हणून. मी तिथं गेलेली वहिनीला आवडत नाही ना. मागं फिरते किचन मध्ये गेली का किचन मध्ये येते वहिनी. हा, तशी काही लक्षच ठेवत राहते माझ्यावर. आपल्याला काही वहिनीसाठी जायचं आहे का, आपल्याला आईसाठी जायचं आहे. तिचं आपलं कर्तव्य आपण करावं लागतं म्हणून म्हणतो तुला. आपलं कर्तव्य करावंच लागते. आईची तब्येत नाही तर आपल्याला जावंच लागते, पण मी जाते. जाणार म्हटलं ना, मला खूप आनंद झाला. तू तशी माझी समजदार बायको आहे. पिवला समजावतो, जाते. बाळा, आपल्याला गावले जा लागते. माझ्या घरी ए बाळा, आपल्या गावले. तू म्हणत होती मामाच्या घरी जाऊ आपण. तू तर मला आधी सांगितलं होतं. आता कोण बदलली? सुट्ट्या असल्या का नीरा तू आपल्याच गावला नेतं. मामाच्या घरी कधी जाणार आपण? बाळा, आजीची तब्येत नाही म्हणून आपल्याला भरती करायला न्यावं लागते आजीला दवाखान्यात. ओके चल. आणि बाळा माझं परमेश्वरा, दुखतच राहते रे. तर असून गेली रे दुखाले. हे देवा, मला घेऊन जा रे देवा. काय करू जगून मी? लय दुखते रे. माझ्या पोराली काळजी, सुनेली काळजी. काय करू ते माय काळजी करते रे देवा. असं का बरं बोलता तुम्ही? त्याचा फोन आला होता, आईची तब्येत नाही म्हणे. चला म्हटलं मग जाऊन येऊ. ना सुट्टी नाही मिळाली ना, म्हणून नाही आले ते. हे बरं नाही तर चला रूम मध्ये. चला शोधतो मी आई, तुम्ही या रूम मध्ये. ओके आजी. तर दीपिकाला ताप आहे हो, काय करतो आता? आईले आता दवाखान्यात न्यावं लागते मग. पर्यंत तर आई बेवस होत्या. पण मला सांगितलं होतं काय बरं नाही म्हणून, पण औषध द्यायचा टाइम झाला त्याचा. दुसरं औषध दिलं त्यानं पलटून. तर आण मग औषध. ती असली का इथंच राहते. मला वाटलं भरती करा लागल. हा, बुडीले भरती दवाखान्यात असली असती तर मला मग गावले जायला भेटलं असतं. आता कुठे जायला भेटते, लक्षच ठेवा लागते. काही घर सोडून जाता येते काय? काही चोरून मोरून नेलं तर माझ्या घरचं लक्षच ठेवून राहा लागते यायच्या पायी. ताई औषध देऊन द्या त्याला, उतरून जाते. मग नाश्ता केला काय काही? आई नाश्ता नाही केला, काहीच केलं नाही मी. काय किचन मध्ये नाश्ता कर, आईले दे. गोळी द्यायची नाही म्हणे नाश्ता केल्याशिवाय. नाश्ता खायचा. सफरचंद आणले मी गहू, ते देऊ काय? मग देजो नाश्त्याची प्लेट आण पहिले. तो म्हटलं त्या घरी नाश्ता आपल्यालाच करायला लागते. आपल्या घरी आल्यावर आपण सगळं देतो त्याला हातात. जाय नाश्ता कर. अशी काही अशीच बोलत राहते कधी वहिनी, म्हणून तर पण नाही करत. मला आले माणूस करते ना, जाय 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 जाय. माय माणूस नसते आले. त्या तोंडावर कधी पाहिलं का वयास असते आपण आलो का, कधी आनंद नसते. पोरगही तसंच नस 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 करते त्या पुरीले. आणि ही तशीच आहे वहिनी, नीरा नस नस करते त्या पुरीले. कोणाच्या जीवार येत असते असं केलं तर. लेकरू येत आले पाहत नाही ना. ती 8 दिवस काढणार जाणार आपल्या घरी. नाश्ता करून घ्या. तर आई खातोय नाही म्हणते मापाशी दे. आणि काय बनवलं ग? केलं मस्त. त्याच्यात चिरी सांबार सब टाकलं मस्त. चव येते म्हटलं आईला म्हणून आणलं करून. नाही तर पोहे करत होती मी. मापाशी मी त्याला खो घालतो. तू लेकराईले दे, तूही खाय ना. उलीस खा. नाही उली सग औषध घेता नाहीत. मग कसं तब्येत दुरुस्त होईल तुमची. घ्या. मला ऐकवायला मी खात नाही म्हणून तुम्ही, म्हणून मी पलटून आली डबल. असलं काय तसंच होते. काही खास नाही वाटत. नाही उलीस तर खा. जाऊ दे, तुम्ही खात नाही ना, मीच खाऊन घेतो. मस्त केलं तिनं, मी खाऊन घेतो आता. हा, खाता काय? झालं बुडीनं म्हटलं नाही. नाही तर मला काय भेटलं असतं काय? मला खाल भेटते आता. म्हणतं ताई पुरी सांगून दे बरं. साऱ्या भीतीवर म्हटलं लिहून ठेवून आली. हा, तिला समजून सांग ना उलीशी. मी तिला गेलती मी रूम मध्ये त्या, तर दिसले मी तिला. कल्लाही फाडला तुम्ही म्हणू नका, पण तिले मग बेकार वाटते तिले. तर तिला कल्लाच फाडणार होती.
हा तशी ऐकतच नाही ते. पोरीला म्हणू नका ताई, मी तुम्हाला माफी मागतो. अरे शेती कशी आहे व दीपिका साडी तर भली मस्त आहे व, कुठून घेतली त्या? तिची वय व 1000ची वय ताई घेतली. लय आवडली व. बुडीनं त्याला नोकरीवर लावलं आणि मला माझ्या नवऱ्याला इथं ठेवलं. बुडाबुडी बुडग्याचं किती दिवस केलं ना, आता बुडगीचं. हा 2 दिवसाची आली का नाही आली तर मग बुडगा बुडगी म्हणते ना. बात का त्याईनंच केलं, माय त्याईनंच केलं, त्या काय केलं बातच नाव होते ना. 2-3 दिवसाची येते तर इकडून एक साडी घेणं नाही व तिले 2000ची. बाप्पा मग माय नवरा नोकरी असता तर मला टेन्शन नाही राहिलं असतं. गावात राहा लागते इथं. कुरकुर करून आले होते, ऐकू येऊन आले आणि तुम्ही काय बोलून आले तर. ऐकू आलं पाहिजे म्हणून तर बोलून आली मी. तुम्हाला पाहिजे का साडी, मी आणायला लावत. एवढ्या काय बडबड बडबड करून आल्या. सरक्यानं मानत जाणार, देतो ना मी तुम्हाला. मोठे देणार आहे, बुडाबुडी तशीच आहे, तुम्ही तसेच आहे. तिकडे जाऊन बसले करा लागते आम्हाला. हा अजून नाव काय आमचं करू नये. बुडाबुडीने एका पोराला शिकवलं आणि दुसऱ्या पोराला शिकवलं नाही. इथं ठेवलं ना आम्हाला लाती खाली. इथं येऊन राहता, खर्च काही कमी येते का तेला मिठाचा? हा किती दिवस येऊन राहता. जो आहे तो घर आमचं आहे ना. आई बाबा आहे तोपर्यंत आम्ही येणारच आहे. आमचं घर आहे, आमचा हिस्सा आहे. तुम्ही अशा कोण बोलणारे? हिस्सा इथं ये ना, इथं राहिले. हा हिस्सा पाहिजे करून आली तर अजिबात बोलायचं नाही ताई. अजिबात नाही. किती वेळा पैसे देते म्हटलं शेती पेरायला. अशा बोलतात तुम्ही ना. राग या जोगतं मी काही बोलणार नव्हती, तरी बोलायला लावलं ना तुम्ही. अशा गुरव बोलून आल्या. जास्तीत ठसणं नको गाजू इथं. अरे तर बोलता मा पोरीले बोलतात तुम्ही अशाच. इथं काही पोरगी नाही बाई. हा पण मी त्याच पोरीले पोरगी मानतो म्हटलं. तू कशी बोलून आली वा? आम्हाला पोरग नाही, आम्ही तुमच्याच पोराला पोरग मानतो. तुम्ही कशा करता? हे लिहिलं मग तुमच्या पोराला तशाच म्हणता का तुम्ही? ती काका तशी कधीच करत नाही. मा पोरीसाठी काही आणलं ना त्याच्यासाठी आणते. तुम्ही तर खासच बोलता मा पोरीले. मला रगाच बोलून घेऊन आल्या. मी तर म्हणत होती येत नाही म्हणून मागच्या माणसानंच वाटलं. लढून पडून खरं करून आली काय? चा माणूस मला स्कूलला फाडून बाप्पा चल. सायचं एक डावचं नाही आहे. कधी आधी का लढूनच पाठवते. आले मन करते का असं केलं म्हणजे डबल.